जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी. मित्रांनो, बरड या ठिकाणी जी पुनर्वसनची फाटी आहे त्या फाटीवरती दिनांक 5 जुलै रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे. या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, या मैदानाची बक्षीस रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला दादा, नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. सुनील लंगोटे, बरड. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आयोजित केले आणि कुठं संपन्न होणार आहे? हे मैदान 5 जुलै रोजी संपन्न होणार आहे आणि बरड या फाटीवर, पुनर्वसन फाटी. पुनर्वसन फाटीवरती मैदान कशानिमित्त आयोजित केलंय? हे मैदान राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? पूर्ण होत आलेली आहे. बरं, मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे, एक दुसरं आदत एक बैल. बरं, एक आदत एक बैल मैदान तुम्ही घेताय, तर मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे? पहिलं बक्षीस आपण 71 ठेवलंय. बरं. दुसरं 55, 35, 25, 15, 11, 7. एकूण किती बक्षीस आहेत? 1 ते किती? 7 आहेत. बरं, त्याचबरोबर ही रोख रक्कम सांगितली, ह्याच्या व्यतिरिक्त सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय आहे का? हा, फायनलला ढाली आहेत सगळ्या. फायनलला ढाली आहेत. किती आहेत? 1 आहेत का 2 आहेत? 2. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती आहे? 800 रुपये प्रवेश आहे. बरं, क्वार्टर फायनल होणार आहे? क्वार्टर फायनल प्रत्येकी 2-2 हजार रुपये. प्रत्येकी 2-2 हजार रुपये. आणि मेगा फायनलला 1000 रुपये प्रत्येकी 1000 होणार आहे. बरं, त्याचबरोबर आता आपण पाहतोय पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये काही सूचना जारी केलेल्या आहेत. ते म्हणजे मैदान सुरू असताना पावसाने हजेरी लावली तर त्या ठिकाणी काय कारणास्तव जर मैदान रद्द करावं लागलं तर जी बक्षीस वाटपाची ज्या पद्धतीने नियमावली तयार करण्यात आली त्याच पद्धतीने बक्षीस वाटप केलं जाईल का? हो, त्या संघटनेच्या नियमानुसार सर्व बक्षीस वाटप केलं. बरं, त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची बैठक झाली आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर आणि कोकण विभाग ह्या अंतर्गतच मैदान हे संपन्न होईल का? हो, त्या नियमानुसारच. त्या नियमानुसारच. बरं, तर मैदानाचे लॉट कधी काढले जातील? मैदानाचे लॉट हे आदल्या दिवशी 4 तारखेला काढले जातील. 10च्या अगोदर PDF सर्वांना मिळेल. परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली आहे का? हो. बरं, त्याचबरोबर दादा, तुम्ही आदतचं मैदान घेताय तर फाटी कशी पळायला? ह्या फाटीवरती रेकॉर्ड आहे या फाटीचं की 700+ गाडी होती, तर जास्त गाडी आली तर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय? जास्त गाड्या झाल्या तर आपण बक्षीस वाढवणार एखादं. बरं, बक्षीस पण वाढवणार. आणि नियोजन कशा पद्धतीचं असेल? चांगल्या पद्धतीने नियोजन असेल सर्व. काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्वांनी वेळेत आणि भरपूर संख्येने नाव नोंदणी करावी एवढं सांगेल. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राजेंद्र भाऊ काशीदे. दादा, नमस्ते. नमस्ते दादा, पुन्हा एकदा बरडच्या पुनर्वसन फाटीवरती भव्यदिव्य अशा आदत मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. दिनांक 5 जुलै रोजी हे मैदान संपन्न होत आहे. तर कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली? चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. बरं, पुनर्वसनची फाटी म्हटली की नवीन बैलगाडी मालक या ठिकाणी उत्सुक असतो येण्यासाठी. त्यातल्या त्यात आदतचं मैदान आहे, नवीन चेहरे उजेडात येण्यासाठी ही फाटी प्रसिद्ध आहे. तर काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे. बरं, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन आपले विकास सर जगदाळे, प्रताप तात्या झांझुर्णे आणि पवार सर. बरं, त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? गजानन मदने आणि राजेंद्र शिपकोले. बरं, त्याचबरोबर एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 1600 फूट बॅरिकेडिंग असणार. म्हणजे 800 फूट आहे. 800 फूट. आता तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 800 फूट. 800 फूट परफेक्ट टेपने टाकून? हो, टेपने टाकून. आतामध्ये अंतर किती गावते ह्याच्या फाटीच्या? 14 फूट. 14 फूट आहे. आणि पुढे बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 800-900 फूट अंतर आहे. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. बरं, त्यानंतर निकाल संपल्यानंतर दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये एक छोटेसे खड्डे आहेत, तिथे कसं काय नियोजन केलं? त्या ठिकाणी ट्रॉल्या मोजावणे वगैरे मुरुम टाकलं जाईल. बरं, त्याचबरोबर लांबवरती निकाल रेषेसमोर लाईटीचा पोल आहे, तिथे ट्रॉली लावली जाईल. हो, ट्रॉली लावली. त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? काही नाही. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? केला जाईल. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून
बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो, घेतली जाईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त नोंद करावी हीच आमची विनंती. बरं, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, राहणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो, 100. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. त्याचबरोबर ते जी बक्षिसाची रक्कम आपण बॅनरवरती जाहीर केली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो, 100%. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते. सर, काय सांगाल, पुन्हा एकदा दिनांक 5 जुलै रोजी या ठिकाणी भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे. पुनर्वसनच्या फाटीवरती हे मैदान संपन्न होतं आहे आणि दिनांक 27 जून रोजी सुद्धा या ठिकाणी भव्यदिव्य असं मैदान संपन्न झालं होतं. या ठिकाणी आता सर्वांना तर ही फाटी परिचित आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये या ठिकाणी एक 10-12 मैदानं झाली असतील. या फाटीचं वैशिष्ट्य आहे की या फाटीवरती नेहमी नवीनच चेहरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस चालू असला तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत नाही. का तर महाराष्ट्रातील सगळ्यात कमी पावसाचं ठिकाण जे मानलं जातं त्या पट्ट्यामध्ये ही फाटी येते. त्यामुळं पावसाची कुणीही चिंता करू नये. लवकरात लवकर जास्तीत जास्त नोंद करून यात्रा कमिटी आणि तालुका कमिटीला सहकार्य करावे. त्याचबरोबर जो संघटनेने नियम केलेला आहे की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान तसेच ठाणे, रायगड, पालघर मर्यादित जे मैदान आहेत म्हणजे त्याच ठिकाणचे बैल या ठिकाणी पळून दिले जातील. आणि सांगायचं विशेषतः महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या बैलांचं 1 जून पूर्वी प्रत्येक ठिकाणी आपापल्या तालुका कमिटीने किंवा वरिष्ठ कमिटीने ज्यांचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे अशीच बैलं पळवली जातील. त्याच्यानंतर तुम्ही याचाल कोणती कागदपत्र दाखवताल तर त्या बैलांची दखल घेतली जाणार नाही. पुन्हा नोंद घ्या, 1 जून पूर्वी ज्या बैलांची व्हेरिफिकेशन झाले आहे अशाच बैलांना या ठिकाणी संधी दिली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त बैल आढळला तर तो निकालास पात्र राहणार नाही. आदतचं मैदान घेत आहे त्यामुळे आदत बैलाच्या संदर्भात दाताच्या संदर्भात जे सूचना आहेत त्या बैलगाडी मालकांना करा. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहे, जर बैलाचा तुमच्या वासराचा दात हालत असेल किंवा पडण्याची शक्यता असेल मैदान सुरू होण्यापूर्वी जर आपण या ठिकाणी पंचांना आणि लाईव्हमध्ये जर दाखवलं तर आणि त्यानंतर जर तो पडला तर त्याला त्या दिवसापुरती संधी दिली जाईल. पण मैदानात येण्याच्या अगोदर जर पडला असेल तर त्या वासराला संधी दिली जाणार नाही. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्या अवयवावरती निकाल दिला जाईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? गटाला समान गाड्या उतरल्या तर पुढे वाटचाल दिली जाईल. सेमीफायनलला जर सामना झाला तर दोघांमध्ये संगनमत करावं लागेल. संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकण्यात. त्याचबरोबर गटाला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% बाद केली जाईल. सेमीफायनलला कशा पद्धतीचा निर्णय असेल? जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे तोच राहील आणि कोणतंही गैरकृत्य संघटनेने घातलेल्या नियमाव्यतिरिक्त केलं तर ती गाडी बाद दिली जाईल. फायनलला जर अशाच प्रकारचं कृत्य करण्यात आलं तर त्या गाडीला बक्षीस मिळेल का? फायनलच्या गाडी मालकाने म्हणजे सुट्टी मेकर असतील किंवा चालक असेल यांनी कोणतं जर गैरकृत्य केलं तर ती गाडी बक्षिसात पात्र राहणार नाही. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणेच तिथं नियम राहतील. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? आता हे आदत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी नियमावली आहे तुमचा लॉबी टचला निकाल दिला जाईल. परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार. चालतंय, धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे. सर नमस्ते. नमस्ते सर, काय सांगाल, पुन्हा एकदा या बरडच्या पुनर्वसन फाटीवरती भव्यदिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील ही नवीन चेहरे उजेडात आणणारी फाटी म्हणून या फाटीची ओळख आहे आणि टॉपची फाटी म्हणून ही पुनर्वसनची फाटी गणली जाते. तर काय सांगाल, दिनांक 5 जुलै रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान होते. 5 जुलैला होणारं एक आदत एक बैल मैदान तसं बघायला गेलं तर फलटण तालुका आणि फलटण तालुक्यात होणारी मैदानं आदर्शवतच आहेत हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे. आणि येत्या 5 तारखेला जे आदतचं मैदान होतं ते बरडच्या फाटीवर होतं आहे.
बरडच्या फाटीनं अनेक नवीन चेहरे दिलेले आहेत आदतला, कारण आदतला खेळण्यासाठी एक सुंदर आणि आदर्श फाटी आहे. त्यामुळं मी फलटण तालुक्याच्या वतीनं किंवा या आयोजकांच्या वतीनं बैलगाडी मालकांना आवर्जून सांगेन की एक सुंदर असं मैदान, कारण आपण या कमिटीचा असेल किंवा आयोजकांचा असेल, पंचांचा निकाल असेल, या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीत आहेत, कारण आम्ही या ठिकाणी जेवढी मैदानं झालीत त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळं आम्ही 100% या मैदानाबद्दल म्हणजे विश्वास देऊन सांगू शकतो की हे मैदान एक आदर्श मैदान होईल. काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना? आता सरांनी मगाशी सांगितलं की व्हेरिफिकेशन ही गोष्ट लक्षात आली का नाही बैलगाडी मालकांच्या, जरा मी ती विस्तृत सांगतो की ज्या बैलगाडी मालकांनी उत्तर महाराष्ट्रातनं बैलं घेतलेली आहेत, मग ते 26 मेच्या अगोदरचे असावीत, आपला नियम आहे. मग 26 मेच्या अगोदर जेवढे व्यवहार झालेले आहेत, जेवढे तुमचे खरेदी खत असतील, बॉन्ड असतील किंवा तुमचा बॅनर असेल, तर ते घेऊन काय करायचे आपल्याला, तालुका कमिटी म्हणजे आता फलटण तालुक्यात असेल तर अध्यक्ष, उपाध्यक्ष त्या पदाधिकाऱ्यांना भेटायचं आणि त्यांच्याकडनं ते लेटर पॅडवर घ्यायचं आहे की आमचा बैल आणि त्याचा व्यवहार अगोदरच पूर्ण झाला आहे. ह्या सुरळीत कागदपत्र आम्ही सगळे कमिटीला दाखवले आहेत आणि कमिटीने हे आम्हाला लेटर पॅड दिलं आहे, जेणेकरून जो मैदानात वेळ जातो आहे तो वेळ जाणार नाही. आणि बऱ्यापैकी मी पेडगावच्या मैदानातच जाहीर केलं होतं की हे प्रत्येक तालुका कमिटीत म्हणजे जेवढे आता कोरेगाव तालुका असेल, खटाव तालुका असेल, सगळ्या तालुक्याच्या ज्या कमिटी आहेत तिथं हे व्यवहाराचे कागदपत्र तुम्ही सबमिट करायचे आहेत आणि त्या बैलाकडं व्हेरिफिकेशन म्हणजे ह्यांच्या लेटर पॅडवर लेटर येणार आहे की हा बैल आपल्या या पश्चिम महाराष्ट्र विभागीय जे काही शर्यत आत्ता होती आहे की ठाणा, रायगड, पालघर, मुंबई, कोकण विभाग किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, तर त्यामध्ये ही बैलं पळायला म्हणजे पात्र आहेत असे एक लेटर पॅडवर आपल्याला तालुका कमिटी देणार आहे. आणि ते जर आपल्याकडे असेल तर 100% मैदानात जो वेळ जातो आहे आपला, जवळपास सेमीला जातो आहे, गटाला जातो आहे, अर्धा पाऊण तास जातो आहे, परत ते व्यवहार बघायला लागतात, मग थोडं समालोचक बघणार, कमिटी बघणार, वरची कमिटी बघणार, त्यापेक्षा तुम्ही एका लेटरवर लिहून घ्यायचं आहे तालुक्याचं की जेणेकरून तो मैदानात बैल पात्र आहे पळायला. चालतंय. हे व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. मी आता सरांनी सांगितलं 1 जून नंतर, मला तर असं वाटतं आहे हे 4-5 दिवस आहेत, म्हणजे थोडं आता तालुका कमिटीला काम वाढलेलं आहे तसं बघायला गेलं तर, कारण सगळे तिथं येणार आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातला बैल आहे काही जण, आणि बऱ्यापैकी आपण आपल्या पण तालुक्यात बैल, तर आपल्या तालुक्यात सुद्धा तिकडली बैलं आहेत. तर मला एक म्हणायचं आहे, तुमच्याकडे 2 वर्ष पळतोय का 3 वर्ष पळतोय हे तुम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, परंतु आपण डॉक्युमेंटली क्लिअर असणं हे काळाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, आदतल्या सरांनी सांगितलं की तुमच्या जर वासराचा दात हलत असेल तर तुम्ही अगोदर आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या दिवसापुरतं तुम्हाला कुठलंही ऑब्जेक्शन येणार नाही. कारण परवा काय झालं, म्हणजे ॲक्सिडेंटली काही गोष्टी होतात, ॲक्सिडेंटली झाल्यानंतर तिथं तुमचा नशिबाचा भाग आहे. कारण परवा एक गाडी 105व्या गटात आदतला व पेडगावच्या मैदानात वाळव्यातली गाडी होती, गाडी पोहून आली की त्यांचं म्हणणं आहे आमच्या वासराला अजून 2.5 वर्ष पूर्ण झालं नाही, म्हणजे जवळपास आपण बघतो की दात लावत असताना 2.5 वर्षाची आवश्यकता असते, जवळपास 2.5 वर्षानंतर बऱ्यापैकी दात लावतात, तर त्यानं ते दात लावायचे म्हणजे असे वयच पूर्ण नाही. पण पुढं आल्यानंतर तो टेम्पोला धडकला, दात पडला, तो दात घेऊन पण आलेले होते, परंतु दात पडला हा ॲक्सिडेंटली, म्हणजे हा आपला नशिबाचा भाग आहे. त्यामुळे त्या गाडीचा आपण तिथं निकाल कॅन्सल केलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या की बाबांनो, अशा काही गोष्टी जे ॲक्सिडेंटली होतात, ॲक्सिडेंट काय कधी ठरवून होत नाही किंवा नियोजित करून होत नाही, ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंटच असतो. त्यामुळं त्या गोष्टी आपण नशिबावर सोडायच्या आणि तिथून पुढं म्हणजे आपल्याला काही गोष्टी समजून जातात. परंतु अशा गोष्टीमुळं काय होतं आहे, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मी नाव घेऊन सांगतो याचा अर्थ त्या गाडी मालकाचं नुकसान झालं आहे, बरं त्या गाडी मालकाचं नुकसान नाही केलं तर त्या समोरच्याचं नुकसान होतं. म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला कुठेतरी विचार करायला लागतो आहे. भविष्यात असं काय झाल्यानंतर आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी सांगितल्या आणि मैदानात यामुळं विलंब होतो आहे. शेवट अन्याय हा कुणावर झाला नाही पाहिजे, संघटनेचंही तेच म्हणणं असतं आणि तालुका संघटनेचंही तेच म्हणणं असतं. फक्त एक आम्हाला दिसताना समोर तुम्हाला मस्त वाटतं इथं काहीतरी झालं पाहिजे, इथं आम्ही काही दोषी नाही, परंतु शेवट आपला दात पडला वासराचा की ते दुसरा झालं. त्यामुळं लक्षात ठेवा आणि गट पळायच्या आधी येऊन जर काही गोष्टी सांगितलेल्या आपल्याला पण क्लिअर करताना बरं होतं. चालतंय. धन्यवाद सर. मनापासून धन्यवाद.